रामची तीन फोडली डरकाळी थर थर बाई साऊ पेटती मशाल साऊ आगती जहाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जहाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल दूध ज्ञानाचे पाजिले गर्भ यातना सोसून दूध ज्ञानाचे पाजिले गर्भ निर्भया तोऱ्यानं स्वाभिमानाची गौब आत्म भान पांघरून साऊ पेटती मशाल साऊ आगती जहाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जहाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल खरंच सावित्रीमाईमुळे स्त्री शिकली आणि स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभी राहिली. ती खऱ्या अर्थानं मुक्त झाली. म्हणूनच सावित्रीमाईंचा जन्मदिवस हा स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. पण खरंच स्त्री मुक्त झाली आहे का? तिच्यावरील अन्याय अत्याचार बंद झालेत का? तिची पुरुषांच्या गुलामगिरीतून सुटका झाली आहे का? एवढी शिकली तरी ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते का? आजही सकाळी पेपर उघडला तरी कुठे ना कुठे स्त्रीवरील अत्याचाराची बातमी दिसते. कोवळी पोर असो किंवा मोठी बाई असो, शिकलेली असो की अडाणी असो, शहरातली असो की गावातली असो, अजूनही ती पुरुष प्रधान संस्कृतीच्या मर्यादेतच कधी ढिली कधी जाम माझ्या सडीची दोरी जरी मोकळा स्वाद साऊ माऊलीची साध साऊ घुंगराचा नाद साऊ लावण्याचा साज साऊ झाकलेली लाज साऊ पेटती मशाल साऊ आगती जहाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जहाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल ज्योती क्रांती भाजनांचा तशी क्रांती ज्योत साऊ ज्योती क्रांती भाजनांचा तशी क्रांती ज्योत साऊ त्याने लावी याले रोप आम्ही नाभाला भिडवू त्याने लावी याले रोप आम्ही नाभाला भिडवू त्याने लावी याले रोप आम्ही नाभाला भिडवू साऊ क्रांतीची गवेल साऊ समतेची चाहूल साऊ क्रांतीची गवेल साऊ समतेची चाहूल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल साऊ पेटती मशाल साऊ आगती जहाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जहाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या सुंदरशा गाण्यासाठी. साऊने लावलेली ही ज्ञानाची ज्योत मशालीत रूपांतरित झालेली आहे. खरोखरच त्यांनी लावी आले रोप आम्ही नभाला भिडवू. काव्य फुले हा जो कविता संग्रह आहे हा 1854 साली अवघ्या 24व्या वर्षी या नवशिक्षिकेने म्हणजेच सावित्रीबाई फुले यांनी लिहिला. या काव्यसंग्रहातून रंजल्या गांजलेल्या दलित पीडित समाजाला शिक्षणामृत पाजले, क्रांतिकारी विचार देणारी काव्य, निसर्गाची चौफेर उधळण करणारी काव्य त्यांनी रचली. काव्य फुले हा मराठी भाषेतील विविधांगी वैशिष्ट्य दाखविणारा अप्रतिम नमुना आहे, ज्यामध्ये साध्या ग्रामीण शब्दांपासून अस्सल पुणेरी शब्दांपर्यंत सर्वच शब्दांचा भंडार आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतो.
शिवाय तत्कालीन मराठी शब्दांची जी मेजवानी आहे ती आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये सावित्रीबाई फुलेंनी काव्यफुलेत विणलेली दिसून येते. मराठी भाषेतील अलंकार व वृत्त यांची योग्य सांगड घालत मराठी भाषेला त्यांनी अधिकच अलंकृत केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सोप्या भाषेत व वाचकाला समजेल अशा शब्दात त्यांनी यामध्ये रचना साकारलेल्या आहेत. शिवाय भारतातील शैक्षणिक आणि सामाजिक जीवनातील स्थित्यंतर या कवितांमधून आपल्यासमोर येत असतात. या काव्यसंग्रहात एकूण 41 कविता आहेत आणि त्याचं 7 वर्गांमध्ये वर्गीकरण करता येईल. जसं की नैसर्गिक कविता, सामाजिक कविता, प्रार्थनापर कविता, आत्मपर कविता, काव्यविषयक कविता, बोधपर कविता आणि इतिहास विषयक कविता. काव्यफुले हा दलित साहित्यातील पूर्वाधार सांगणारा पहिला कविता संग्रह असाही म्हणता येईल. त्याच्या प्रास्ताविकात सावित्रीबाई म्हणतात, अर्पित फुले ही तुम्हा सुगंधीसाची, काव्यात ओवते माळ करुणिया त्यांची. आहेत मजेची काव्य फुले ही, ती सारी वासाने तयाच्या, शांती मिळे अंतरी. तर आता सादर करीत आहोत काव्य फुलेतील कविता. प्रथमतः अर्पणिका सादर करीत आहे अंजली धमाळ. सकळाची भाव भक्ती विशाला, हृदय भरून येते वाटते कशाला. मजवर सकळाची भाव भक्ती विशाला, हृदय भरून येते वाटते हे कशाला. उपकर कृती आहे भार होई मनाला, सुजन हितकारांना अर्पिते हे सुमाला. उपकर कृती आहे सुजनहितकारांना अर्पिते हि सुमाला. सुजनहितकारांना अर्पिते हि सुमाला. सुंदर. वसंत तिलका वृत्तातील ही अर्पणिका सावित्रीबाईंनी लिहिली आणि ती अर्पण कोणाला केली तर सृजन हितकारांना. सर्व जे सृजन आहेत, जे हितचिंतक आहेत, त्या सर्वांना हा काव्यसंग्रह त्यांनी अर्पण केलेला आहे. सावित्रीबाई ज्या होत्या त्यांनी ज्या कविता लिहिल्या आहेत त्या अनेक पदर उलगडणाऱ्या आहेत त्यावेळच्या समाजाच्या, आणि त्यावेळी त्यांना लक्षात आलेलं, त्यांना भावलेलं त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय. तेच संत ही कविता त्यांना लिहावीशी वाटली. का बरं? संत म्हणजे ध्यास, संत म्हणजे विरक्ती, संत म्हणजे उक्ती आणि कृतीतील शून्य अंतर. संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे नवे हे काम. संत हा जो माणूस असतो हा साधा किंवा सोपा नसतो. सावित्रीबाईंनी संत कोणाला म्हणावे याबद्दल लिहिलेली कविता सादर करीत आहेत सचिन तोडकर. वाचे उच्चारी तैसी क्रिया करी, तीच नर नारी पूजनीय. वाचे उच्चारी तैसी क्रिया करी, तीच नर नारी पूजनीय. सेवा परमार्थ पाळी व्रत सार्थ, होई कृतार्थ तेच वंद्य. सेवा परमार्थ पाळी व्रत सार्थ, होई कृतार्थ तेच वंद्य.
सुख दुःख काही स्वार्थपणा नाही, परहित पाही तोच थोर. सुख दुःख काही स्वार्थपणा नाही, परहित पाही तोच थोर. मानवाचे नाते ओळखती जेते, सावित्री वदते तेच संत. मानवाचे नाते ओळखती जेते, सावित्री वदते तेच संत. सावित्री वदते तेच संत. थँक्स. किती सुंदर कविता केलेली आहे साध्या शब्दांमध्ये. बोले तैसा वागे त्याची वंदावी पाऊले. त्यांना ही कविता लिहावीशी का वाटली असेल तर मला एक प्रसंग आठवतो जो आपल्या सगळ्यांच्या वाचनामध्ये आलेला असेल की ज्योतिबा एकदा रस्त्याने चालत असताना त्यांना एक दृश्य दिसलं की एक विहीर आहे, तिथं अनेक लोक आंघोळ करतायत, काही स्त्रिया कपडे धुतायत, आपली कामं करतायत आणि त्याच ठिकाणी त्यावेळी अस्पृश्य समजले जाणारे मुलं बाया बापडे तिथे पाण्यासाठी भांडं घेऊन उभं आहेत. 10-10 बादल्यांनी किंवा खूप पाणी घेऊन आंघोळ करणारे लोक साधं पिण्याचं पाणीसुद्धा त्यांना देत नाही आहे. माणुसकीला काळीमा फासणारं हे दृश्य पाहून ते व्यथित झाले आणि त्यांनी त्यावेळी त्या पूर्ण बाया बापड्यांना घेऊन आपल्या घरी आले ते स्वतः आणि तिथे आपला पिण्याच्या पाण्याचा हौद त्यांनी सर्वांसाठी खुला केला. त्यावेळी त्यांनी त्या मुलाच्या हातातील जे भांडं होतं ते घेतलं आणि त्या विहिरीमध्ये बुडवलं. जणू काही त्यावेळची अस्पृश्यतेची रूढी परंपरा त्यांनी कायमची त्या हौदामध्ये बुडवून टाकली. मी जसं म्हटलं बोले तैसा वागे त्याची वंदावी पाऊले, आणि ही ज्योतिबांची जी कृती आहेत तीच इतकी थोर आहेत की त्याच्यावरूनच सावित्रीमाईंना ही कविता नक्की सुचली असेल असं मला वाटतं. खूप सुंदर. रसिक हो, 1850 ते 1890 या कालखंडात सुधारणांचा जो रथ अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांना भेदून चिरडून पुढे मार्गक्रमण करत होता, त्यात या रथाची 2 चाके होती. एक म्हणजे ज्योतिबा फुले आणि दुसरं म्हणजे सावित्रीमाई. हे जे सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले आहेत त्यांच्यामध्ये जे नातं होतं ते पती पत्नींच्या पलीकडचं अपार प्रेम, जिव्हाळा आणि आदराचं होतं. समाज प्रबोधनासाठी, सामाजिक परिवर्तनासाठी, दीन दुबळ्यांच्या हितासाठी, समाज उद्धारासाठी आणि उत्कर्षासाठी या दोघांनी आपलं जीवन पूर्णपणे व्यतीत केलं. सावित्रीबाईंना ज्योतिबांबद्दलचा आदर आणि त्यांच्या संसाराबद्दलचं जे चित्र आहे ते त्यांनी संसाराची वाट या कवितेमधून व्यक्त केले. सादर करते विशाखा त्रिभुवन. धन्यवाद. ज्योतिबा स्वानंद जैसा मकरंद कळीतला, ऐसा भाग्यवंत असेल तुझला, नसे आनंदाला पारावार. पोरे बाळे ऐसे भव जंजाळाचे, ओझे वाहण्याचे काम तुझे. करुण प्रपंच आहे तो कठीण, बोलून हा क्षीण जाईत का. आणि शेवटच्या चरणामध्ये सावित्रीमाई आपल्याला सुखी संसाराचे गमक सांगतात आणि मला असं वाटतंय की ते तुम्हा आम्हा सर्वांनाच अगदी तंतोतंत लागू पडते. तर काळजीपूर्वक ऐका. शांतता आपली ठेवावी प्रपंची, हीच वाट साची संसारात, हीच
वाट साची संसारात, हीच वाट साची संसारात. धन्यवाद. संसारात काय आणि आपल्या आयुष्यात काय, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर घेऊन वागलं पाहिजे, हे आपण जे आज म्हणतो ते सावित्रीमाईंनी 150 वर्षापूर्वी लिहून ठेवलं आहे. केवढा मोठा त्यांचा अभ्यास होता. व्याकरणाच्या अंगाने पाहायला गेलं तर अभंग, आत्ता आपल्यासमोर 2 अभंग सादर झाले म्हणून सांगते. अभंगाकडे पाहिल्यास अभंग हे छंदवृत्त आहे. अभंगात 4 चरण असतात. पहिल्या 3 चरणात प्रत्येकी 6 अक्षरं आणि चौथ्या चरणात 4 अक्षरं असतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणाच्या शेवटी यमक असतं. या सर्व बाबींचा योग्य समन्वय साधून सदर अभंग सावित्रीमाईंनी रचला आणि आपल्यासमोर या दोघांनी खूप सुंदर रीतीनं सादर केला. या पुढे जाते. सावित्रीमाईंच्या आयुष्यात एका स्त्रीचं खूप मोठं स्थान आहे आणि त्या म्हणजे सगुणाबाई. सगुणाबाई ह्या ज्योतिरावांच्या आत्या, म्हणजे त्यांच्या वडिलांच्या मानलेली बहीण. सगुणाबाई ज्योतिरावांच्या घरी जेव्हा राहायला आल्या तेव्हा त्यांच्या सासरकडचे कोणीच नव्हते आणि त्या तिथे राहायला आल्या. त्यावेळी ज्योतिरावांचे खंडित झालेले शिक्षण पुढे सुरू करावे असं त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं आणि सगुणाबाईंमुळे ज्योतिरावांचं शिक्षण सुरू झालं. आणि एवढ्यावरच त्या थांबल्या नाही तर ज्योतिरावांना त्यांनी सांगितलं, तू जे शिकशील ते घरी येऊन सावित्री शिकव. आणि त्यांच्या ह्या गोष्टीमुळे आज सावित्रीबाई जन्माला आल्या आणि आपण सगळ्यांच्या आयुष्यात त्यांनी हा प्रकाश आणला. त्यामुळे सगुणाबाई ह्या अगदी विद्येच्या देवता म्हणता येतील आणि असंच सावित्रीबाईंना वाटलेलं आहे. त्यांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावित्रीबाईंनी कविता लिहिली, आमची आऊ. सादर करीत आहेत सुजाता काळे मॅडम. आमची आऊ. कवितेच्या शीर्षकातच आपलेपणा आहे. आमची आऊ. आमची आऊ फार कष्टाळू, प्रेमळ होती दयाळू. आमची आऊ फार कष्टाळू, प्रेमळ होती दयाळू. सागर वाटे उथळ क्षणी आभाळ ठेंगणे तिच्या मुनी. सागर वाटे उथळ क्षणी आभाळ ठेंगणे तिच्या मुनी. काही कारणामुळे थांबलेले ज्योतिबांचे शिक्षण आऊमुळेच पूर्ण झाले आणि सावित्रीमाई देखील त्यांच्यामुळेच शिकल्या. म्हणून सावित्रीमाई आपल्या कवितेत म्हणतात, आऊ आमच्या घरी आली टाक होऊनी पहा बैसली. आऊ आमच्या घरी आली टाक होऊनी पहा बैसली. मूर्तिमंत जणू विद्या देवी हृदयी आम्ही तिला साठवी. धन्यवाद. आऊ आमच्या घरी आली टाक होऊनी पहा बैसली. मूर्तिमंत जणू विद्या देवी. किती सुंदर वर्णन केलेलं आहे. शिक्षणाची गंगा आपल्या आयुष्यात आणणाऱ्या आऊंसाठी जसं सावित्रीबाईंनी काव्यफुलेमध्ये जी काव्यफुलं त्यांच्यावर वाहिली आहेत तसेच 300 वर्षांनंतरही अवघ्या महाराष्ट्राच्या मातीसाठी अखंड प्रेरणास्त्रोत असलेली भद्रकाली महाराणी छत्रपती ताराबाई यांचंही तेजस्वी वर्णन आणि स्मरण सावित्रीबाईंनी केलेलं आहे त्यांच्या कवितेत राणी छत्रपती ताराबाई. सादर करीत आहेत आशुतोष घोरपडे आणि अंजली ढमाळ. छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई, कोल्हापूरची जगदंबा, महिराष्ट्राची अंबाई. शत्रूवर घाली छापा, काळ तयाचा ती होई. जेरीस शत्रूला करून करी बेफाम चढाई. छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई. छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई, कोल्हापूरची जगदंबा, महिराष्ट्राची अंबाई.
शत्रूवर घाली छापा, शत्रूवर घाली छापा, काळ तयाची ती होई, जेरीस शत्रूला करून करी बेफान चढाई. न्हाऊन टाकी रणभूमी शत्रू रक्तानी सारी, चपलता विजयची जैसी तशीच कडाडे संहारी. न्हाऊन टाकी रणभूमी शत्रू रक्ताने सारी, न्हाऊन टाकी रणभूमी शत्रू रक्ताने सारी, चपलता विजेची जैसी तशीच कडाडे संहारी. ही एकच शूर रणगाजी, ही एकच शूर रणगाजी, ही एकच शूर रणगाजी, छत्रपती ताराबाई शिवधनु प्रतापी माझी वीरांची रणदेवाई. शिवधनु प्रतापी माझी वीरांची रणदेवाई. जय भवानी जय जयकार, जय तारा राणी ललकार, जय भवानी जय जयकार, जय तारा राणी ललकार. तिज करी मी नमस्कार, तिज करी मी नमस्कार, शूर देवीचा जय जयकार, शूर देवीचा जय जयकार. तिज करी मी नमस्कार, तिज करी मी नमस्कार, शूर देवीचा जय जयकार, शूर देवीचा जय जयकार. ही एकच शूर रणगाजी छत्रपती ताराबाई, ही एकच शूर रणगाजी छत्रपती ताराबाई. शिवधनु प्रतापी माझी वीरांची रणदेवाई, शिवधनु प्रतापी माझी वीरांची रणदेवाई. जय भवानी जय जयकार, जय भवानी जय जयकार, जय तारा राणी ललकार. तीच करी मी नमस्कार, शूर देवीचा जय जयकार, शूर देवीचा जय जयकार. कोल्हापूरची महान राणी छत्रपती शोभते भूषणी, शुभ हस्ते तलवार भवानी ताराबाई असुर मर्दिनी, ताराबाई असुर मर्दिनी. कोल्हापूरची महान राणी, कोल्हापूरची महान राणी छत्रपती शोभते भूषणी, शुभ हस्ते तलवार भवानी ताराबाई असुर मर्दिनी. ताराबाई माझी मर्दिनी, ताराबाई माझी मर्दिनी, भासे चंडिका रणांगणी, भासे चंडिका रणांगणी. रणदेवी ती श्रद्धास्थानी, रणदेवी ती श्रद्धास्थानी, नमन माझी तिची चरणी, नमन माझी तिची चरणी. जय भद्रकाली महाराणी छत्रपती ताराबाई, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. अगदी स्फुरण चढलं. 300 वर्षापूर्वीची राणी आणि तिचं कार्य जगासमोर ठेवण्याचं इतकं सुंदर काव्य सावित्रीमाईंनी विणलं. सावित्री ज्योतिबांनी सुरुवातीपासून अंधश्रद्धेवर जोरदार प्रहार केलेले आहेत. त्याचीच परिणती महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ उभी राहण्यात झाली. अंधश्रद्धा निर्मूलनाचा पुढे कायदा झाला. त्याचं मूळ सावित्री ज्योतिबा यांच्या प्रयत्नात आहे. सावित्रीबाईंनी अंधश्रद्धेवर लिहिलेली एक कविता नवस सादर करीत आहे सचिन तोडकर. गोट्याला शेंदूर फासुनी तेलात, वसती देवा दगडतो. गोट्याला शेंदूर फासुनी तेलात, वसती देवात दगडतो. मसोबा खेसोबा भयंकर देव, तयावर भाव ठेवूनिया. मसोबा खेसोबा भयंकर देव, तयावर भाव ठेवूनिया. नवस करीती बकरू मारीन, नवस फेडीन बाळ जन्मी. नवस करीती
बकरू मारीन नवस फेडीन बाळ जन्मी धोंडे मुले देती नवसा पावती मग लग्न का करती नारी नर धोंडे मुले देती नवसा पावती मग लग्न का करती नारी नर. अशा या अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्यांना सावित्री शेवटच्या चरणात एक मोलाचा सल्ला देतात. सावित्री वदते करुणी विचार जीवन साकार करुणी घ्या. सावित्री वदते करुणी विचार जीवन साकार करुणी घ्या. जीवन साकार करुणी घ्या. धन्यवाद. किती खरं आहे. आजही आपण नवस बोललेला पाहतो, नवस फेडलेलाही पाहतो. नवस या कवितेत सावित्रीबाईंनी म्हटल्याप्रमाणे धोंडे मुले देती नवसा पाविती मग लग्न का करीती नारी नर. हे ऐकल्यावर खाडकन डोळे उघडायलाच हवेत, उघडलेच पाहिजे. संत तुकारामांच्या परिवर्तनवादी विचार पुढे नेण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं. यानंतर तयास मानव म्हणावे का ही कविता सादर करीत आहेत सुजाता काळे मॅडम. तयास मानव म्हणावे का. सावित्रीबाईंची ही उपदेशपर कविता आहे. 12 कडवी आहेत. 12 कडव्यात त्यांनी 12 नीतिमूल्य सांगितले आहेत. मी त्यापैकी काही सांगते. सावित्रीबाई म्हणतात की अवतीभोवती असलेलं अज्ञान, अंधश्रद्धा यातून माणसाला बाहेर काढण्यासाठी त्या दिवस रात्र झटत होत्या. पशुपक्ष्यांना नाही पण माणसाकडे विचार करण्याची क्षमता आहे म्हणून त्या विचारतात. ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही. ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी असूनी चालत नाही. बुद्धी असूनी चालत नाही. तयास मानव म्हणावे का. तयास मानव म्हणावे का. दे रे हरी पलंगी काही पशुही ऐसे बोलत नाही. दे रे हरी पलंगी काही पशुही ऐसे बोलत नाही. विचारना आचार नाही. विचारना आचार नाही. तयास मानव म्हणावे का. तयास मानव म्हणावे का. बाईल कामे करीत राही ऐतो बाहा खात राही. बरोबर ना. बाईल कामे करीत राही ऐतो बाहा खात राही. पशुपक्षातही ऐसे नाही. पशुपक्षातही ऐसे नाही. तयास मानव म्हणावे का. तयास मानव म्हणावे का. दुसऱ्यास काही मदत नाही सेवा त्याग दया मायाही. दुसऱ्यास काही मदत नाही सेवा त्याग दया मायाही. ज्यापाशी सद्गुण नाही. ज्यापाशी सद्गुण नाही. तयास मानव म्हणावे का. तयास मानव म्हणावे का. त्या काळात अज्ञान होतं कारण शिक्षण नव्हतं. शिक्षण नसल्यामुळे अज्ञान खूप वाढीस लागलं होतं. पण आता शिक्षण घेऊन सुद्धा लोक स्वर्ग नरकाच्या मागे लागले आहेत. या स्वर्ग नरकाच्या कल्पनेत तो अडकला आहे. ज्योतिष बघून घराबाहेर पडतो. महत्वाची कामे सुद्धा तो ज्योतिष बघूनच ठरवतो. म्हणून सावित्रीबाई म्हणतात ज्योतिष रम सामुद्रिक ही स्वर्ग नरकाच्या कल्पनाही. ज्योतिष रम सामुद्रिक ही स्वर्ग नरकाच्या कल्पनाही. पशुत नाही त्या जो पाही. पशुत नाही त्या जो पाही. तयास मानव म्हणावे का. तयास मानव म्हणावे का. पशुपक्षी माकड माणूसही जन्म मृत्यू सर्वांनाही. पशुपक्षी माकड
माणूसही जन्म मृत्यू सर्व नाही, याचे ज्ञान जराही नाही, याचे ज्ञान जराही नाही. तयास मानव म्हणावे का, तयास मानव म्हणावे का, तयास मानव म्हणावे का, तयास मानव म्हणावे का. धन्यवाद. अतिशय सुंदर पद्धतीनं ही कविता गोवली गेली आहे. लक्षात घ्या की जी मुलं त्या काळी सुद्धा अशी असतील, जी माणसं अशी असतील जी काहीच करत नसतील आणि त्यांचा भार हा घरच्यांना उचलावा लागत असेल, हे जेव्हा दृश्य त्यांच्या दृष्टीसमोर येत असेल तेव्हाही त्यांना कविता सुचली की पशु आणि तुमच्यामध्ये काहीतरी अंतर आहे. सकाळी उठणारे पशुपक्षी सुद्धा मुलांसाठी दाना पाणी घेण्यासाठी घरट्याच्या बाहेर जातात. तुम्ही तर धडधाकट माणूस आहात, तुम्हाला बुद्धी देवाने दिलेली आहे, तुमचं हे वेगळेपण हे तुम्हाला माहीत पाहिजे. एक गाढवा उठ आणि जा बाहेर असं म्हणण्यापेक्षा त्या मुलाचं नाव घेऊन त्यांनी स्वतःच बाहेर गेलं पाहिजे. खूप सुंदर कविता सावित्रीमाईंनी ही आपल्याला दिलेली आहे आणि मला असं म्हणायचं की सुजाताताईंनी इतकी सुंदर म्हटली आहे की आता जाताना सुद्धा तुमच्या मनात ती कविता रेंगाळत राहील. याच्या पुढच्या कवितेकडे जाते. कवितेचा एक अविभाज्य गुण म्हणजे निसर्गाशी एकरूपत्व आणि अलवरता. हे दोन्हीही गुण ठसठशीतपणे व्यक्त होण्यासाठी सावित्रीमाईंनी पिवळा चाफा ही कविता रचली. समर्पणाचं मूर्तिमंत प्रतीक असणारा पिवळा चाफा अगदी नेमक्या शब्दात त्यांनी मांडलाय. सादर करीत आहेत अंजली ढमाळ. पिवळा चाफा. पिवळा चाफा रंग हळदीचा, फुलला होता हृदयी बसतो. पिवळा चाफा रंग हळदीचा, फुलला होता हृदयी बसतो. नाव तयाचे सुवर्ण चंपक, नाव तयाचे सुवर्ण चंपक, सृष्टी दागिना मनास पटतो. रंग मजेचा ढंग दिमाखही, रंग मजेचा ढंग दिमाखही, गंध तयाचा शरीरी खेळतो. शिवसत्याचे सुदंशभूषण, शिवसत्याचे सुदंशभूषण, सुंदरतेचा पुतळा जणवतो. ध्येयपूर्तीचा, ध्येयपूर्तीचा रंग हळदीचा, ध्येयपूर्तीचा रंग हळदीचा, त्याग गुणाचा प्रतीक शोभतो. जैसे रतीला मदन खेळवी, जैसे रतीला मदन खेळवी, तैसे कवीचे मन चेतवितो. गूढपणे तो, गूढपणे तो मनात शिरुनी काव्य कराया उन्मुख करतो. गूढपणे तो मनात शिरुनी काव्य कराया उन्मुख करतो. नेत्र नासिका रसिक मनाला तृप्त करोनी मरून पडतो. नेत्र नासिका रसिक मनाला तृप्त करोनी मरून पडतो, मरून पडतो. हळव्या मनाचा कोश उलगडणारी ही कविता होती. खूप सुंदर. मातीमध्ये जन्म आपुला, मातीमध्ये अंतरे, अशीच मातीची महती आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे. आणि या मातीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावित्रीमाईंनी लिहिलेली मातीची ओवी सादर करीत आहेत सचिन तोडकर. धरतीची माती रंगीबेरंगी ती, काळी पांढरी ती शिवारात. धरतीची माती रंगीबेरंगी ती, काळी पांढरी ती शिवारात. काळसर माती पीक पाणी देती, फळे फुले शोभती शिवारात. काळसर माती पीक पाणी देती, फळे फुले शोभती शिवारात. पांढरीला मळून
म्हणजे पांढऱ्या मातीला मळ. पांढरीला मळून कौले विटा करून राहती घरे बांधून शिवारात. पांढरीला मळून कौले विटा करून राहती घरे बांधून शिवारात. मातीचा महिमा सांगावा किती हा, मातीचे नाते आहा शिवारात. मातीचा महिमा सांगावा किती हा, मातीचे नाते आहा शिवारात. मातीचे नाते आहा शिवारात. धन्यवाद. मातीशी जोडलेलं हे नातं आपल्याला सगळ्यांना शिवार आठवलं असेल. खूप सुंदर सचिन. परंतु हा जो निसर्ग आहे, ही माती आहे, यांचं संरक्षण संवर्धन करण्याचं काम हे आपलं आहे हे माणूस विसरला. आणि आज अनेक निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमी त्यासाठी धडपडत आहेत. आणि हे जे कार्य आहे हे 150, 166 जे काही म्हणायचं ते म्हणा, पण 150 वर्षापूर्वी सावित्रीमाईंनी रचलेल्या मानव आणि सृष्टी या कवितेतून आपल्याला जाणवतं. मानव आणि सृष्टी ही कविता घेऊन येत आहे विशाखा त्रिभुवन. धन्यवाद मॅडम. रसिको हो, कल्पना करूयात की नुकताच पावसाचा शिडकावा साऱ्या सृष्टीवर पडून गेलाय. सृष्टीतला कणन कण हिरवाईने सजून गेलाय. फळं, फुलं, पशु, पक्षी तृप्त मनाने आनंद साजरा करत आहेत. अगदी हे दृश्यच मन मोहून टाकणारं आहे. सावित्रीमाईंनी तर चराचरातील आनंद दुःख दोन्हीही पाहिलेलं. त्यांच्याकडून तर ही घटना सुटणं अशक्यच. तर या सृष्टीसोबतच मानवाचं नातं गुंफणारी ही कविता आपण ऐकायला तयार आहात? तयार आहात? धन्यवाद. तर सादर करते मानव व सृष्टी. पाऊस पडला शिवारात या, निर्मल झाली सृष्टी. फळा फुलांना कडधान्यांना पोषक देई पुष्टी. हो 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 पोषक देई पुष्टी. झिमझिम येई पाऊस पडतो, बहरली सृष्टी सारी. फळा फुलांचा वेलबुट्टीचा नेसते शालू भारी. हो 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 नेसते शालू भारी. कोकिळ गाते कहू कहूनी, मोर डोलूनी नाचे. फुला भोवती आनंदाने फिरती भुंगे चाचे. हो 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 फिरती भुंगे चाचे. सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे. सद्भावांच्या पर्जन्याने बहरून टाकू वारे. हो 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 बहरून टाकू वारे. मानव प्राणी निसर्ग सृष्टी द्वय शिक्क्याचे नाणे. एकच असते म्हणून सृष्टीला शोभवू मानव लेणे. हो 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 शोभवू मानव लेणे. हो हो शोभवू मानव लेणे. हो शोभवू मानव लेणे. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या. जरा टाळ्यांचा आवाज येऊ दे. प्रेक्षक संख्या जरी कमी असली तरी आपली ताकद खूप जास्त आहे. पुढे बोलत नाही. सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे. सद्भावाच्या पर्जन्याने बहरून टाकू वारे. हे सद्भावाचं पर्जन्य अखंड मानव जातीवर असं बरसत राहो. खूप सुंदर. यानंतरची जी कविता आहे ती मात्र विचार करायला लावणारी आहे.
फुलपाखरू आणि फुलांची कळी. फुलपाखरू आणि फुलांची कळी हे पद्य सादर करीत आहेत सुजाता काळे मॅडम. सावित्रीमाईंच्या कवितेचं खास वैशिष्ट्य आहे. निसर्गातील बारीक सारीक गोष्टींचं निरीक्षण करून मानवाच्या प्रगतीसाठी काय हितकारक ठरेल, त्याचा व्यक्तिमत्व विकास कसा होईल हे मांडत राहणे. फुलपाखरू आणि कळी दोन्ही सुद्धा या विशाल सृष्टीचा अगदी छोटासा अंश. त्यांचं एकमेकांना आकर्षून घेणं, फुलामधला रस शोषण्यापुरतं फुलपाखराने जवळ येणं आणि नंतर रस शोषून झाला की पुन्हा दुसऱ्या फुलाकडे जाणं, खरं तर हा सृष्टीचा नियम. ऐकूया आपण माईंच्या शब्दात. फार देखणे फुलपाखरू होते सुंदर छान मजेचे, सतेज डोळे पवळे रंगी बोलके होते हसणे त्याचे, पंख रेशमी त्यावर गोल लहान मोठे पित्तरंगाचे, पाय मोडके परी भरारी बागडणेही सुंदर त्याचे. असे हे सुंदर फुलपाखरू आपल्याही नजरेसमोर आलं असेल. या फुलावर त्या फुलावर बागडणारे, कोणालाही मोहात पाडणारे हे फुलपाखरू तिलाही खूप आवडले. कळीच ती सुंदर, कोमल, निरागस, बाहेरच्या जगापासून अनभिज्ञ अशी. फूल व्हायच्या आधीच ती त्याच्या प्रेमात पडली आणि त्याला स्वतःकडे बोलवू लागली. सावित्रीमाईंनी कसं सांगितलं बघा. त्यास पाहुणे फुलून गेली, त्यास पाहुणे भुलून गेली, आतुर होई कळी फुलांची, होती कवळी भारी सुंदर, मनाने झाली प्रमिला त्याची, आपुलकीने खुणवी त्याला, मार्ग प्रतीक्षा करते त्याची. ये तू धावत फुलपाखरा, ये तू धावत फुलपाखरा, मनात चिंती कळी फुलांची. मिलनासाठी आतुर झालेली ती आणि फुलातील रस प्राशन करायला आलेले ते फुलपाखरू एकमेकांना भेटले खरे, पण नंतर सर्व उद्ध्वस्त झाले. झेप घेऊनी फुलपाखरू तिच्या जवळी वसे मजेने, भारावलेली मधुकलिका ओढून घेई उत्कटतेने, रूप तियेचे करी विछिन्न, रूप तियेचे करी विछिन्न, नकोसे केले तिजला त्याने, शोधून काढी मध तियेचा, चिपाड केले तिला तयाने. अशी ही निसर्ग कविता आहे, पण सावित्रीमाईंच्या प्रत्येक कविता ही सामाजिक परिस्थिती मांडणारी आहे. फुलपाखरू आणि कळीचं वर्णन करता करता त्या मानवी स्वभावाचे कंगोरे उलगडतात. माणसाचा, विशेषतः पुरुषांचा चंचल आणि उच्छृंखल स्वभाव त्यांना खटकतो. त्या म्हणतात, चव घेऊनी करी दूरती, तिजकडे ते जरा न पाही, तिला टाकूनी दुसरीकडे जावयास त्यास लाजही नाही, कोण कोठली कळी फुलांची, जुनी विसर नवीन पाही, कोण कोठली कळी फुलांची, जुनी विसर नवीन पाही. रीत जगाची उच्छृंखल ही, पाहुनियामी स्तिमित होई, पाहुनियामी स्तिमित होई. धन्यवाद. निसर्गाच्या रूपातून मानवी वृत्तींची उकल करणारी ही अत्यंत सृजनशील कविता. खरं तर तो काळ असा होता की त्यावेळी जरठकुमारी विवाह व्हायचे आणि लहान मुलींना किंवा विधवांना सुद्धा अत्याचाराला, अन्यायाला बळी पडावं लागायचं. आणि त्याच्यानंतर जेव्हा गर्भधारणा होत होती तेव्हा त्यांच्याकडे स्वतःचा जीव देण्यापलीकडं कुठलाच मार्ग उरत नव्हता. आणि तेव्हा कदाचित सावित्रीमाईंना ही कविता सुचली असेल आणि त्यातूनच बालहत्या प्रतिबंधक गृहाची कल्पनाही पुढे उदयास आली असेल. खूप सुंदर कविता आणि खूप सुंदर विवेचन सुजाताबाई. पुढे जात आहोत. रसिक हो, आपण सर्व तर काव्याचे चाहते आहोतच, त्यामुळेच कवी आणि कवितांचं महत्त्व याबद्दल वेगळं सांगायला नको. ज्याप्रमाणे एखादा शिल्पकार आपल्या कौशल्याने सुंदर शिल्प रेखाटतो, ज्याप्रमाणे एखादा विणकर कपड्यांवर नाजूक हाताने सुंदर कलाकुसर करतो, त्याप्रमाणे कवी आपल्या शब्द साधनेने नवीन सृष्टी निर्माण करतो. त्याचं अप्रतिम वर्णन सावित्रीबाईंनी आपल्या द्रष्टा कवी या कवितेत केलेलं आहे.
या रचनेचं खास वैशिष्ट्य म्हणजे 9+10 अशा 19 मात्रांमध्ये बांधलेल्या दिंडी या मात्रायुक्त प्रकारात ही कविता अलंकृत केलेली आहे. सादर करीत आहे विशाखा त्रिभुवन. काव्य ज्ञानाचा भक्त से मोठा, नवरसाचा तो भरलेला कोठा. ओघ काव्याचे वाहतात तोंडी, तया द्रष्टावर देई नवचंडी. सरोवर मानस सुवासिक फुलांचे, तिथे बांधितो महान कमळांचे. 4 विद्येची 64 कलांची, सुबक नवरत्ने त्यावर रसांची. कधी कल्पी मी विश्वमित्र आहे, काव्य माझे हे प्रतिसृष्टी आहे. दिव्य सृष्टीचे काव्य हे तयाचे, जीण राहते सुंदर शिवसाचे. जीण राहते सुंदर शिवसाचे, जीण राहते सुंदर शिवसाचे. धन्यवाद. खूप सुंदर. जे न देखे रवी ते देखे कवी, असं एका कवीनेच लिहून ठेवलं आहे. कवीच्या कल्पनेचा वेग अमर्याद असतो. कधी भूतकाळात तर कधी अकल्पित भविष्य काळात तो वावरत असतो. चंद्र सूर्य तर जणू त्याचे सेवकच आहे. पडली गरज घेतला चंद्र, आला प्रसंग धावला सूर्य. खुळ्या कल्पना करून हा खुळा कवी अप्रतिम काव्यरचना करत असतो. अशा कवीच्या प्रतिभेचे वर्णन सावित्रीमाईंनी या कवितेत केलं आहे. घेऊन येत आहेत आशुतोष घोरपडे सर. खुळे काव्य खुळा कवी. कल्पित रचतो कवी काव्य, कल्पित रचतो कवी काव्य. सुखदुःखे तो कधी भव्य, अनुभव घेतो स्वर्गाचा, अनुभव घेतो स्वर्गाचा. भोग भोगतो नरकाचा. क्षणात रडतो, क्षणात रडतो, रडत नाचतो, देव आळवितो. अघटित रचतो खुळे काव्य, अघटित रचतो खुळे काव्य. सुरात गातो कवी दिव्य. नजरे समोर उभी परी, नजरे समोर उभी परी, प्रेम कवीवर परी करी. स्मित हसुनी, स्मित हसुनी, गोड बोलुनी, त्यास विनवुनी, जवळ घेऊनी चुंबितसे. कवीच्या मनी चित्र दिसे, कवीच्या मनी चित्र दिसे. आपल्याकडे आता सध्या उपस्थित आहेत एक कवयित्री अंजली ढमाळ आणि एक कवी सचिन तोरकर. हे दोघंही अतिशय सुंदर कविता लिहितात. यांच्या खुळ्या कविता आपण नक्कीच अनुभवाव्या. यांचा ज्याचा त्याचा चांदवा हा कविता संग्रह आताच प्रकाशित झाला, तर त्याचाही आस्वाद सगळ्यांनी घ्यावा. महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्ञानाचे महत्त्व, शिक्षणाचे महत्त्व विशद केले ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. ही अविद्या म्हणजे काय? तर अविद्या म्हणजे अज्ञान. आजही जर आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी ज्ञान नसेल तर आपला आत्मविश्वास, ज्याला आपण कॉन्फिडन्स आता सगळेजण म्हणतात, तो कमी होतो. आणि त्या काळात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की ह्या अज्ञानामुळेच आपण समाज म्हणून मागे राहतो. या अज्ञानावर जोरदार प्रहार करून त्याला कसे नष्ट करायचे याविषयी कोड्यातून सावित्रीबाईंनी कविता लिहिली. सादर करीत आहेत सचिन तोरकर. अज्ञान ही कविता. एकच शत्रू असे आपला काढू पिटून मिळून तयाला. एकच शत्रू असे आपला काढू पिटून मिळून तयाला. त्याच्या शिवाय शत्रूच नाही शोधून काढा मनात पाही. त्याच्या शिवाय शत्रूच नाही शोधून काढा मनात पाही. सावित्रीबाई वाचकाला एक कोडं घालतायत की ओळखा पाहू. त्याच्या शिवाय शत्रूच नाही शोधून काढा मनात पाही. त्याच्या शिवाय शत्रूच नाही शोधून काढा मनात पाही. शोधला का? पाहिला का?
विचार करुणी सांगले करा अनावतयाचे बोल भरभरा. विचार करुणी सांगले करा नावतयाचे बोल भरभरा. हरलास कबूल. वाचक हरलेला आहे हे पाहून सावित्री म्हणतात थांब थांब लेकरा मीच सांगते. सांगते पहा दुष्ट शत्रूचे नाव नीट रे ऐकतयाचे. सांगते पहा दुष्ट शत्रूचे नाव नीट रे ऐकतयाचे. अज्ञान अज्ञान आणि फक्त अज्ञान. या अज्ञानावर जोरदार प्रहार करून सावित्रीबाई आपल्या शेवटच्या चरणात म्हणतात. धरुणी त्याला पिटायचे आपल्या मधून हुसकायचे. धरुणी त्याला पिटायचे अन आपल्या मधून हुसकायचे. धन्यवाद. अगदी खरं. कुठल्याही गोष्टीचं उगमस्थान जे असतं ते म्हणजे ज्ञान. कुठल्याही गोष्टीचं ज्ञान ग्रहण केलं की आपल्याला आपलं आयुष्य आनंदाने जगता येतं. शूद्रातिशूद्र व स्त्रियांचं जीवन दुय्यम आणि दास पातळीवर असताना त्यांना या दलदलीतून बाहेर काढण्याचा एकमात्र उपाय म्हणजे शिक्षण, अशी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाईंची खात्री होती. शिक्षणाचं महत्त्व अत्यंत साध्या सोप्या शब्दात श्रेष्ठ दान या काव्यात त्यांनी मांडलाय. सादर करतात विशाखा त्रिभुवन. प्रातःकाळी करी बाळा शौचादिमुख मार्जन. होऊनिया शुचिर्भूत वंदू माता पिता जन. स्मरू शंभो गुरुदेव अभ्यासिरमो मन. घरी जाय दवडू नको लाभदायी हे दिन. अभ्यास करी विद्येचा विद्येस देव मानून. घेणे टाने तिचा लाभ मनी एकाग्र होऊन. विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून. तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानती जन. ज्ञानी तो मानती जन. ज्ञानी तो मानती जन. धन्यवाद. विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाऊन. अगदी खरं आहे. थोडक्यात सांगायचं तर सावित्रीबाईंना अभिप्रेत ज्ञानप्राप्ती विद्याप्राप्ती ही केवळ पदवी प्रमाणपत्रासाठीची प्राप्ती नव्हती किंवा नोकरी मिळवण्यासाठीची सुद्धा इतकी ती संकुचित सुद्धा नव्हती. तर तिचा उद्देश आपल्यावरील शूद्रत्वाचा डाग निपटून काढून अंधश्रद्धा आणि चुकीच्या रूढी परंपरा यांना शह देणे हा होता. गुलामगिरीच्या जोखडातून मुक्तता करून घेणे हा होता. त्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर उठा बंधूनो अतिशूद्रांनो जागे होऊन उठा. परंपरेची गुलामगिरी ही तोडणे साठी उठा. बंधूनो शिकण्यासाठी उठा. असे गरजुनी विद्या शिकण्या जागे होऊन झटा. परंपरेच्या बेड्या तोडून शिकण्यासाठी उठा. बंधूनो शिकण्यासाठी उठा. ज्ञानाचं शिक्षणाचं महत्त्व त्यांनी नुसतं दिलं नाही तर त्यांच्या ज्या विद्यार्थिनी होत्या तानुबाई बिर्जे, ताराबाई शिंदे, मुक्ता साळवी यांचं जे लिखाण आहे त्या लिखाणाला भारतातच नव्हे तर ऑक्सफर्डसारख्या युनिव्हर्सिटीने सुद्धा नावाजलं होतं. तुम्ही विचार करा 150 वर्षापूर्वी एवढ्या 24व्या वर्षी ज्या शिक्षित होतात त्यांच्या विद्यार्थिनींची नावं ऑक्सफर्डमध्ये प्रसिद्ध होतात. म्हणजे काय शिक्षण सावित्रीमाईंनी आपल्या लेकींना दिलं असेल
खरंच आज या सावित्रीमाईंच्या तेजोशलाखांनी हीच परंपरा पुढे नेण्याची आवश्यकता आहे. पुढे जाऊया. सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांचं जे नातं होतं ते पती पत्नींच्या पुढे होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांची एक गोष्ट होती जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांना मूल होत नव्हतं. त्यावेळी ज्योतिबांच्या मागे सुद्धा खूप लोक लागले असतील की तुम्ही लग्न करा. त्यावेळी ज्योतिबांनी एक पुरोगामी सवाल त्यांना विचारला की मुलं आम्हाला दोघांना होत नाहीयेत, मग माझंच दुसरं लग्न का करायचं? हा विचार आजही कोणी करताना दिसत नाही. आणि त्याचवेळी सावित्रीमाईंनाही लोक प्रश्न करत असतील किंवा उपदेश देत असतील की तुम्ही नवस करा. त्यावेळी त्यांनी ती नवस ही कविता लिहिलेली आहे. इतकं सुंदर या दोघांचं जीवन होतं, इतके सुंदर हे एकमेकांशी वागत होते, राहत होते आणि त्यांचं काम समाज प्रबोधनासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य वेचलं. सावित्री आणि ज्योतिबा यांच्यामध्ये जे संवाद होत होते ते संवाद सावित्रीमाईंनी त्यांच्या कवितेत लिहिले आहेत. ती कविता सादर करीत आहेत आशुतोष घोरपडे आणि गीतांजली टेंगिरे म्हणजे मी. एकदा जोरदार टाळ्या. सगळे जागे आहेत ना? चंद्र मावळला, उगवला सूर्य, उजळले अपूर्व पूर्व दिशा. ज्योतिबास दावी क्षितिज बोटाने, बारीक दृष्टीने दिशा पहा. चला जाऊ दोघे जाऊया बागेत, शोभा ही पाहत बसू दोघे. सूर्याचा तो गोल गुलाबी फिरता वर येत होता आकाशात. फुलपाखरे ती फिरे फुलावरी, पक्षी झाडांवरी मारी शीळ. वारा वाहे गोड मोहरली सृष्टी, रजनी ती कष्टी झाली फार. वांछिती रजनी सृष्टी काळोखात, राहो अंधारात सर्व काळ. घुबडाची इच्छा अशीच असते, देतसे सूर्या ते शिव्या शाप. विखारी रजनी काळ रात्र गेली, सृष्टी प्रकाशली सूर्य तेजे. खरे तुझे बोल हटला अंधार, शूद्रादी महार जागे झाले. दीनदलितांनी अज्ञान सहावे, अमानुष्य व्हावे खुबडेच्छा. कोंडला कोंबडा तरी आरवतो, पहाट सांगतो लोकांना तो. काळ रात्र गेली अज्ञान पळाले, सर्वा जागे केले सूर्याने या. शूद्र या क्षितिजी ज्योतिबा हा सूर्य, तेजस्वी अपूर्व उगवला. जाऊ चला गाठू मानवता केंद्र, मनुष्यत्व इंद्र पदी जाऊ. धन्यवाद. सावित्रीमाईंचं साहित्यिक म्हणून असणारं मूलगामी कार्य याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी विविध साहित्य प्रकार हाताळलेत, तसेच विविध विषय त्यामध्ये हाताळलेले आहेत. त्यामध्ये निसर्ग आहे, स्त्री पुरुष नाते आहे, सामाजिक विषय आहेत, राजकीय विषय आहेत, तसंच मातृत्वाचा वात्सल्याचा पदर असणाऱ्या कविता या आहेत. त्यांचं एक अलवारपण व्यक्त करणाऱ्या कविता, पती पत्नींचा एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करणाऱ्या कविता, निष्ठेची साक्ष देणाऱ्या कविता निश्चितच वाचकांना शांतवत राहतात, समृद्ध करत जातात. असा हा काव्यफुलीतील कवितांचा प्रवास होता. याच्या पुढे 52 कशी सुबोध रत्नाकर हा त्यांचा जो काव्यसंग्रह आला 1892 रोजी त्यांनी तो लिहिला. तर तो काव्यप्रकार किंवा तो काव्यसंग्रह याच्यातील काही ओव्या अंजली ढमाळ मॅडम आपल्यासमोर सादर करीत आहेत. हा जो काव्यप्रकार आहे हा काव्यसंग्रह भुजंग वृत्तात आहे आणि या काव्यसंग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर एका वर्षात हा काव्यसंग्रह लिहिला आहे. ज्योतिबा आणि सावित्रीच्या आयुष्यभराच्या तपश्चर्येचं सार याच्यामध्ये आहे आणि सावित्रीच्या साहित्यिक प्रवासाचा उत्कट समृद्ध असा आविष्कारही आहे. सादर करीत आहेत अंजली ढमाळ मॅडम. धन्यवाद मॅडम.
बावन कशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहामध्ये 52 श्लोक आहेत. भुजंग प्रयात या एकाच वृत्तात आहेत. यामध्ये त्यांची साहित्यनिष्ठा आणि साहित्यातली तपश्चर्या दिसून येते आणि ज्यांना तिनं आपलं संपूर्ण आयुष्य वाहिलं आणि आपलं कार्य समर्पित केलं अशी तिचे पती ज्योतिबान प्रती सावित्रीची असणारी ही भावांजली मी आता सादर करते. सुरुवातीला आहे उपोद्घात, तो 4 ओव्यांचा आहे. जयाचे मुळे मी कविता रचिते, जयाचे कृपे ब्रह्मानंद चित्ते, जयाचे मुळे मी कविता रचिते, जयाचे कृपे ब्रह्म आनंद चित्ते, जयाने दिली बुद्धी सावित्रीला, प्रणामा करी मी यती ज्योतिबाला, रची काव्य सोपे भुजंग प्रयाते, मनी वृत्त आखून गाणे लिहिते, भ्रतारास अर्पे बहु आदराने, नसे ते इही हो परिचिंतनाने, करी शूद्र सेवा दिले धैर्य त्यांना, क्रियाशील नेता अशा ज्योतिबाचा, नसे जात ज्याला तसे पंथ काही, तया वंदुनी सावित्री काव्यवाही, वदे शूद्रास सावित्री भावे, सदोदित हे काव्य आनिक भावे, कुळाची कथा गीत ग्रंथी नेहमी, गुलामी जनाचा इतिहास नामी, गुलामी जनाचा इतिहास नामी. अशी हा काव्यसंग्रह कशासाठी आहे याचा उद्देश या उपोद्घातामध्ये मांडलेला आहे. तशीच ज्योतिबाला ही अर्पण केलेली काव्यमाला आहे हे यामध्ये मांडलेलं आहे. आणि उपसंहार म्हणजे शेवटची कविता आहे ती 5 ओव्यांची आहे. त्याच्यामध्ये या संपूर्ण काव्यसंग्रहाचं सार सांगितलेलं आहे. पुराणे कथा दर्शने खूप वाची, असे इंडिया शूद्र व्याख्या तयाची. पुराणे कथा दर्शने खूप वाची, असे इंडिया शूद्र व्याख्या तयाची. आहा ज्योत ज्योती जळे शूद्र कार्या, तयाचा प्रणेता वदे ज्योती भार्या. निराधार दुःखी स्त्रियांचा पुढारी, दुबळ्या अडाणी जनांचा मदारी. निराधार दुःखी स्त्रियांचा पुढारी, दुबळ्या अडाणी जनांचा मदारी. कृती तैसा खरा ज्ञानयोगी, स्त्रीशूद्रा करिता इही दुःख भोगी. जरी जन्मला शूद्र माळी म्हणोनी, खरा मारतो त्यास माळील मानी. जरी जन्मला शूद्र माळी म्हणोनी, खरा मारतो त्यास माळील मानी. चिरंजीव ज्योती म्हणू उच्च झाला, नमस्कार माझा अशा ज्योतिबाला.
चिरंजीव ज्योती म्हणून उच्च झाला, नमस्कार माझा अशा ज्योतिबाला. जरी यातले थोडके ज्ञान झाले, तरी या श्रमाचे खरे चीज झाले. मला काव्य माझे कसे सत्य सांगा, मनोहार का रम्य तुम्हीच सांगा. मनी कल्पना छान गोष्टी रचावे, जनाग्राह्य होईल ऐसेच गावे. मनी इच्छुनी काव्य केले स्वभावे, तुम्ही गाऊनी त्यातले सत्य घ्यावे. तुम्ही गाऊनी त्यातले सत्य घ्यावे. धन्यवाद. सावित्रीमाई म्हणतात की तुम्ही गाऊनी त्यातले सत्य घ्यावे. म्हणजे मी म्हणते ते सुद्धा प्रमाण मानू नका, तुम्ही तुमच्या बुद्धीच्या वर विश्वास ठेवून जे सत्य आहे तेच घ्या. एका अशिक्षित स्त्रीने शिक्षण घेऊन शिक्षिका बनणे, वर्षानुवर्ष अज्ञानाच्या अंधकारात पूर्ण बुडालेल्या स्त्री शूद्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखवणे, ही गोष्ट भारताच्या 2000 वर्षांच्या इतिहासात अपूर्व अशीच म्हणावी लागेल. शिक्षणाच्या क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रात पदार्पण करणे, दुष्काळात अन्नान्न करून तडफडणाऱ्या हजारो जीवांच्या मुखात घास भरविणे, शेतकरी सामाजिक सुधारणांसाठी वाङ्मयाचे साधन हाती घेऊन कवयित्री लेखिका बनणे. सर्व गाव सर्व समाज सुशिक्षित सुसंस्कारित करण्याचे, जनावरांप्रमाणे जीने जगणाऱ्या स्त्री शूद्रांना माणसात आणण्याचे व्रत घेणे, पतीच्या निधनानंतर शोक करीत न बसता सत्यशोधक समाजाच्या तत्व प्रसाराचे कार्य सतीच्या मानाने हाती घेणे आणि अविश्रांत ते करत राहणे. दीनदलितांच्या मुलासाठी साथीच्या रोगामध्ये आपला दत्तक मुलगा यशवंत याच्या दवाखान्यात त्यांना नेऊन त्यांची सेवा करीत राहणे आणि ही सेवा करीत असताना आपणही त्या रोगाला बळी पडत आहोत हे माहीत असूनही सेवा पुढे चालू ठेवणे आणि त्यातच अनंतात विलीन होणे. अशी ही माता, हिला GST नवदुर्गा मंचाचा मानाचा मुजरा. या पर्वाची सांगता कवी समरेंद्र यांच्या कवितेने मी करते. त्यांची कवितेचं नाव आहे सावित्री आईस. क्रांतीची निनादली या इथेच पाऊले, पंख माझ्या मुक्तीचे सावित्री आई फुले. शृंखला गुलामीच्या हालबाई सोसणे, गुदमरल्या श्वासांनी 4 भिंती मोजणे. झुगारून परंपरा नवनीत मांडू लागले, त्या दास्यातून मुक्ती रक्त भांडू लागले. शीख बाई शीख तू, शीख बाई शीख तू, नाही उपाय कोणता अंगणासाठी तुझ्या, ओलांड जुने उंबरे, ओलांड जुने उंबरे. बोलके फक्त नव्हते, बोलके फक्त नव्हते, कार्य डोंगराये वढे, साऊ आणि ज्योती दोघे देवाची लेकुरे. आले चिखल गोडे, आले चिखल गोळे, अपमानते पदोपदी, ध्येयाच्या वाटेत काटे कुटे सभोवती. थांबली ना हटली, थांबली ना हटली, आभाळ होते फाटले, धैर्य त्याग सेवेची घमघमली काव्य फुले, धैर्य त्याग सेवेची घमघमली काव्य फुले. परंतु आजही सामाजिक परिस्थिती बघताना कवीचं मन व्यथित होतं आणि तो पुढच्या ओळी लिहितो. स्त्रीवादाची जननी निर्मितीची स्फूर्तिका, स्त्रीवादाची जननी निर्मितीची स्फूर्तिका, वासनेत राख होती इथे अजून निर्भया. अजून नाही मुक्त मी, अजून नाही मुक्त मी, जुनी अजून बंधने, तुझ्या कुशीत प्रेमाने होऊ दे ग मोकळे. अजून नाही मुक्त मी, जुनी अजून बंधने, तुझ्या कुशीत प्रेमाने होऊ दे ग मोकळे.
क्रांतीची विना दिली या इथेच पाऊले, पंख माझ्या मुक्तीचे, सावित्री आई फुले, सावित्री आई फुले. या कवितेनं या कार्यक्रमाची मी सांगता करते. मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांनी हा कार्यक्रम या मंचावर आम्हाला सादर करण्याची परवानगी दिली आणि हा सुंदरसा ही संध्याकाळ आमच्या आयुष्यात आली. त्याबद्दल मी GST नवदुर्गा मंचाचे सर्व आमचे सदस्य यांच्यातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच आपण सर्वजण कोविडच्या या पार्श्वभूमीवर सुद्धा कार्यक्रम पाहायला आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचेही मनापासून धन्यवाद देते. तसंच ऑनलाईन कार्यक्रम फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हवर चालू आहे तर त्याही प्रेक्षकांचे मी या ठिकाणी आभार मानते. तसेच चॅनल पार्टनर किंवा प्रोड्युसर जे आहेत ते महाराष्ट्र टाइम्स आणि झी चॅनल यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देते आणि थांबते. थँक्यू. नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या अंतर्गत असलेल्या राज्य मराठी विकास संस्था आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आज आपण साजरा करत आहोत. ह्या पंधरवड्याच्या निमित्तानं भाषा बळजरी तिचा उत्सव जरदारी या मालेमधलं आजचं तिसरं पुष्प आहे. आणि ह्या पुष्पाचं नाव अगोदर वेगळं होतं पण आता मला तर वेगळं मला वाटतंय की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या काव्याचं वाचन, काव्य फुले असं होतं पण काव्याचं वाचन कमी त्यात सुरेल गायन खूप जास्त झालं. आणि काळे मॅडमने सुरुवातीला म्हणलं की साऊ क्रांतीची मशाल, साऊ क्रांतीची मशाल, साऊ पेटती मशाल आहे, साऊ पडत पाऊल पण आहे. आणि त्याच साऊचं जे काय पाऊल आहे, मशाल आहे, ज्ञान हे झालेलं आहे तर ते आज आपल्यासमोर आहे तिकडे की इतक्या चांगल्या पद्धतीनं सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले या संग्रहाचं अभिवाचन, गायन, काव्यवाचन खूप छान पद्धतीने झालेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं GST नवदुर्गा मंच यांच्या सहकारी टीमचं शासनाच्या वतीनं स्वागत आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव श्री सतीश जोंधळे साहेब यांचंही स्वागत आणि त्यांचे पण आभार. आशुतोष गोरपडे सर, गीतांजली टेमगिरे मॅडम, अंजली धमाळ मॅडम, सचिन तोरकर सर, सुजाता काळे मॅडम आणि विशाखा त्रिभुवन मॅडम यांनी खूप छान पद्धतीनं आजच्या कार्यक्रमाचं पुष्प गुंफलेलं आहे. या सहकारीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंजली धमाळ मॅडम यांचा त्यांचा चांदवा हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झालेला आहे. तुम्हा सगळ्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मॅडमचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील काव्य वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. आणि असंच जास्तीत जास्त त्यांचं चांगलं लेखणी अशीच प्रगती करत राहावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. सदर कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सर्व प्रेक्षक, महाजालावरून पाहणारे प्रेक्षक या सगळ्यांचं शासनाच्या वतीनं पुन्हा एकदा आभार मानतो. आजच्या नंतर उद्या आपला 4 वाजताचा कार्यक्रम आहे. नाटक हा 4 वाजता होणार आहे महाजालावरून. यामध्ये श्रीराम गोडबोले, प्रसाद कांबळी आणि मनस्विनी लता रवींद्र आहेत. 6:30 वाजता याच ठिकाणी आपला पुढचा कार्यक्रम आहे आम्ही सदर होऊ. याच्यामध्ये अनंत अपराधी, विनम्र बालक आणि तंबी दोराई यांचा सहभाग आहे. तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने याच वेळेत इथं उपस्थित राहावे आणि आपल्यासोबतच्या सहकाऱ्यांना, कुटुंबातील सगळ्यांना घेऊन यावं आणि या कार्यक्रमाचा मनसोक्त आस्वाद घ्यावा अशी शासनाच्या वतीनं तुम्हाला विनंती करत आहोत. आणि हा कार्यक्रम इथं संपला असं शासनाच्या वतीनं जाहीर करत आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.